रत्नागिरीमध्ये नर्सिंगचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर अत्याचार करण्यात आले आहेत। रत्नागिरीच्या चंपक मैदानामधली ही घटना आहे। वैद्यकीय चाचणीसाठी विद्यार्थिनीला शासकीय रुग्णालयामध्ये नेण्यात आले। जिल्हा शासकीय रुग्णालयातील सर्व स्टाफ त्यानंतर रस्त्यावर उतरलाय। कर्मचाऱ्यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयातील कामकाज देखील बंद पाडलं आहे। चालू आहे आता आपण सध्या तिला घटना आहे ना सर तिथे सांगण्यानुसार तुम्ही एक चित्र बनवलं 8:30च्या दरम्यानची घटना आहे। तोपर्यंत आम्ही पोलिसांनी त्या घटनेची इमिजिएट दखल घेतलेली आहे। गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आता तुमचं असं म्हणणं की आरोपीचं टाइम लिमिट आहे इतक्या वाजता आता अज्ञात आरोपी आहे त्याला शोधण्यासाठी आणि आम्हाला त्याच्यासाठी वेळ लागणार। तुम्ही जर इथे अडकून बसले तर एक काम करायला आम्हाला 2-1 दिवस तर लागतील ना। दबाव प्रेशर काय असेल तो सांगायचं कोणाचं असेल तर त्याच्यानंतर तिची फिर्यादीची तक्रार फिर्याद घेण्याची प्रक्रिया तिची मेडिकलची प्रक्रिया चालू असतानाच आम्ही 4 टीम करून प्रत्येकाला वेगवेगळं काम दिलेलं आहे। टेक्निकल विंग, तिचे CDR, तिचे अनालिसिस, रोड साईडचे फुटेज, अजून बऱ्याच गोष्टींचा अभ्यास। रिक्षा नंबर नाही भेटला ऐकून घ्या ना बाबा। रुग्णालयातील सर्व स्टाफ त्यानंतर आता रस्त्यावर उतरला आहे। नर्सिंगच्या विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचारानंतर आता तरी तुम्हाला आम्ही उडून तोडून काय सांगायचं तिथले कर्मचारी आक्रमक झाले। व्यवस्थित तपास चालू आहे। टीम आमच्या कार्यरत आहे। आता तुम्ही इथे बसले तर आमचा पण वेळ एक कळत नकळत हा अधिकारी मी अधिकारी पण आम्ही तपासायला त्यांच्या मदतीला जाऊ शकतो। आम्ही इथं अडकून तर माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे आम्हाला कमीत कमी काही लिमिट तर द्या। आणि असं कुठली पद्धत आहे की गुन्हा दाखल करा आरोपी आणा? आम्ही पण माणसं आहोत, आम्हाला काही नाव तरी सांगा आम्हाला। आरोपी नाहीये, आरोपी नाव तरी सांगा। कोण आहे तर नाव तरी समजून आरोपी अज्ञात आहे, आरोपी अज्ञात आहे। हो पण साहेब मला सांगा आता 12 वाजल्यापासून आता एवढं एक मिनिट आहे हे काय मुंबई शहर आहे का की ह्याच्यामध्ये एवढी सिस्टम आपली कमी पडते का? कमी पडते ना एवढी सिस्टम आपली कमी आहे का? तुम्ही जर म्हणाल तर साहेब चप्पल चोरी होऊ शकतो असं नाही बाबा। असं